नमस्कार, द विदर्भ न्यूजमध्ये सर्व दर्शकांचं स्वागत आहे। सध्या आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक 9 SRPF वडाळीमध्ये आणि या ठिकाणी तरुण तर्फदार काँग्रेसचे उमेदवार आपल्याबरोबर आहेत। त्यांचा जोरदार प्रचार या ठिकाणी चालू आहे। आपण त्यांच्याशी बोलूया। दादा, आपलं नाव? विक्की उर्फ विशाल मारुतराव वानखडे। प्रभागाचा आता आवाका भरपूर मोठा आहे, खूप मोठा प्रभाग आहे। तर याच्यामध्ये SRPF परिसरातला वडाळी एरिया जो आहे, तर वडाळी एरियामध्ये बराचसा स्लम भाग आहे। तर त्याच्या मुख्य समस्या काय आहे? मुख्य समस्या तिथले सांडपाण्याची जी व्यवस्था आहे ती अद्यापर्यंत मागील जे नगरसेवक होती त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। वडाळी जो स्लम भाग आहे तिथे कधी पण तुम्ही जर एखादा चक्कर झाला तर जे सांडपाणी आहे तुम्हाला रस्त्यांनीच वाहताना दिसेल। त्याची कुठलीही व्यवस्था केलेली नाही तिथे। सांडपाण्याची खूप मोठी समस्या आहे तिथे वडाळी भागात। आताची कंडिशन पाहता आता लोकांचा प्रतिसाद कसा काय आहे आणि युवकांचा कसा काय प्रतिसाद आहे? लोकांचा प्रतिसाद प्रत्येक प्रभागात काँग्रेस पक्षासोबत वाढलेला आहे आणि ज्या ज्या प्रभागात आमच्या प्रभागात काँग्रेस पक्षासोबत प्रत्येक नागरिक, प्रत्येक युवक, प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आमच्यासोबत आहे आणि आम्हाला भरपूर प्रतिसाद देत आहे। त्याच्यामुळे आमच्या तिन्ही उमेदवाराचे मनोबल भरपूर प्रमाणात वाढत आहे आणि ते म्हणत आहे की यावेळेस नक्की महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता बसणार म्हणजे बसणार। जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहे, यशोमतीताई आहे, आणखी बबलू भाऊ आहे, हो, यांचा कसा काय मार्गदर्शन आहे? काँग्रेस पक्ष जो इथे वाढत आहे आणि जो आम्हाला प्रतिसाद जो प्रभागात मिळत आहे याच्यासाठी आमचे वणनभाऊ वानखडे साहेब, नंतर यशोमतीताई, सुनीलभाऊ देशमुख, बबलूभाऊ शेखावत, विलासभाऊ इंगोले आणि अशोकभाऊ डोंगरे यांच्यामुळे प्रभागात त्यांना माहिती आहे की काँग्रेसच्या उमेदवारासोबत हे जे नेते आहे यांच्या सदैव पाठीशी आहे आणि त्यांचं मार्गदर्शन नेहमी योग्य राहते। ते कारण की ते अयोग्य इतर पक्षात जसे अयोग्य मार्गदर्शन दिले जाते, हे आमचे जे काँग्रेसचे नेते आहेत ते नेहमी उमेदवाराला योग्य मार्गदर्शन करतात। ताई, आपलं नाव काय सांगाल? प्रभागामध्ये आता महिलांचा भरपूर प्रतिसाद आहे आणि या वेळेस महिलांना चांगलं आरक्षण आहे, तर महिलांचा कसा काय याला बेनिफिट घेतला पाहिजे महिलांनी? याचा महिलांनी आता म्हणजे आमच्यासोबत तर भरपूर महिला आहे आता, कारण की इकडचे समस्या जेवढ्या आहे की त्याच्याच्यानं आमच्यासोबत खूप महिला जुडलेल्या आहेत आता। ताई, आपलं नाव? मी सौ जयश्री विठ्ठलराव मरापे, प्रभाग क्रमांक 9 यामधून उमेदवारी लढवत आहे आणि महिलांसाठी आपण रोजगार आणि आरोग्य याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे। यासाठी आमच्यासोबत महिला भरपूर आहे। त्यांच्या सहभागाने आम्ही आरोग्याचे कामं आणि इतर कामं जसं घरगुती व्यवसाय आणि आरोग्य या माध्यमातून आम्ही महिलांना समोर नेण्याचा प्रयत्न करू। काय वाटतं यावेळेस काँग्रेसची हवा कशी आहे आणि या इलेक्शनमध्ये काँग्रेसचा कसा दबदबा राहील? यावेळेस काँग्रेस पक्षाला सगळीकडून खूप प्रतिसाद मिळून राहिला आणि काँग्रेस पक्षाचा चांगला प्रकारे हे प्रचार होऊन राहिला, त्यामुळे दबदबा राहील। तर सर्वच प्रभागांमध्ये काँग्रेसचाही तेवढाच जोरदार प्रचार सुरू आहे। आपण सध्या होतो प्रभाग क्रमांक 9 वडाळी SRPF या परिसरामध्ये। आणखी उमेदवारांशी आपण या प्रचार दौऱ्यामध्ये असंच बोलणार आहोत, भेटणार आहोत, माहिती घेणार आहोत। पाहत राहा द विदर्भ न्यूज।